आता बदलापूर लैंगिक छळ प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। बदलापूर प्रकरणातील जे आरोपी होते त्यांना आता अटक पुन्हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। एका दुसऱ्या प्रकरणात सह आरोपींना अटक करण्यात आली होती। उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे सह आरोपी होते, त्यांना अटक करण्यात आली होती। दोन सीआर 380 सीआर मध्ये त्याला अरेस्ट केलं होतं, त्यांना आज हजर केल्यानंतर त्याला जामीन झाला। आता परत पोलिसांनी ताबा मागितला 391 सीआर मधला, तेव्हा आता पोलिसांनी कोर्टाने ग्रँट करून त्याला घेऊन गेले पोलीस। उद्या त्यांना हजर करते। दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवण्यात आली तर त्यांना कोर्टात बदलापूर अत्याचार प्रकरणात 2 गुन्हे दाखल झाले होते। एक बात सुन, 2 विक्टिम है, 2 गुन्हे इसमें एक में 25,000 बदलापूर अत्याचार प्रकरणात बदलापूर अत्याचार प्रकरणात 2 पीडित आहेत, अशा लिख 2 पीडित आहेत, 2 पीडित आहेत। ठीक आहे, या 2 गुन्हे दाखल झाले आहेत, 2 गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे 2 गुन्हे दाखल झाले आहेत। या 2 गुन्हे दाखल झाले आहेत। एका गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला। आपल्या बरोबर आपल्या प्रतिनिधी आहेत रुपाली बडवे। रुपाली, या प्रकरणात पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे आरोपींना, काय नेमकी परिस्थिती आहे तिकडे? रुपाली, आपण पडलेली आहे। या गुन्ह्यामध्ये 2 FIR दाखल झालेले आहेत। पहिल्या FIR मध्ये आपण पाहतो की न्यायमूर्तींनी या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केलेला होता। मात्र आता आपण जर बघितलं तर दुसरा जो गुन्हा होता त्या गुन्ह्याच्या अंतर्गत न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींना कोर्टातूनच अटक करण्याची परवानगी दिलेली आहे। आणि त्यानुसारच आपण पाहिलं तर आता जे पोलीस आहेत, पोलीस कस्टडी आहे ती त्यांना आरोपींना खरं देण्यात आलेली आहे आणि दोन्ही आरोपींना कोर्टाच्या आवारातूनच खरं पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळत आहे। आता या सगळ्या संदर्भात पुढे पुन्हा एकदा 17 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढची अपडेट आपल्याला कळेल। मात्र सध्या आपण पाहत आहोत की बदलापूरच्या प्रकरणामध्ये जे 2 सह आरोपी होते त्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलेलं होतं आणि या दोघांनाही सध्या कोर्टाच्या परिसरातूनच अटक करण्यात आलेली आहे। धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आता या प्रकरणी सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे। यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना कोर्टाने झापलंय तर सरकारवर प्रश्नांचा भडीमार केलाय। न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर करावी आणि पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला घेण्यास सांगितलेली आहे। काय म्हणालंय या प्रकरणी कोर्ट, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय। अक्षय शिंदेला नेमकी कुठे गोळी लागली आहे? गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली आहे। सरकारी वकिलांनी असं सांगितलेलं आहे। पाणी पिण्यासाठी आरोपीची बेडी काढली होती का असा प्रश्न न्यायालयाने विचारला। आरोपीनं पाणी पिण्यासाठी नेमकं काय वापरलं होतं? हायकोर्टाचा सवाल। पिस्तूलवरील फिंगरप्रिंट बदलले आहेत का? मृतदेह हा त्या घटनेचा सायलेंट विटनेस असतो। अक्षय शिंदेचे वकील प्रसिद्धीसाठी एन्काउंटर स्थळी तपास कसे करू शकतात असा प्रश्न न्यायालयाने विचारलेला आहे। अक्षय शिंदेचे वकील हस्तक्षेप करून प्रसिद्धीची संधी शोधतायत का? हायकोर्टाने फटकारलेला आहे अक्षय शिंदेच्या वकिलांना।